घडलेल्या प्रकारानंतर 3 दिवसांनी शेवंती भीमाच्या घरी गेली. जाताना 2 गरमागरम वडापाव घेऊन गेली. झोपडीच्या बाहेरच्या बाजूला भीमाचा म्हातारा बाप आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत शेवंतीकडे बघत होता. बाबा, भीमा दादा कुठं आहे? मी त्याला भेटायला आली. अगं पोरी, 2 दिवस झालं. त्यो काय अंथरून सोडणं झालाय. बघ की हात कसा पासारलाय. काम धाम काय बघना झालाय. कोण्या पोरीचा मार खाऊन थोबाड सुजून बसलाय. जा जा तूच बघ. असं म्हणत मेडक्याला पाठ लावून त्यांनी बूड टेकलं. शेवंती झोपडीत गेली आणि भीमाला म्हणाली, भीमा दादा, अरे तू माझा मोठा भाऊ, मी तुझी धाकटी बहीण. हे बघ, मी तुझ्यासाठी गरमागरम वडापाव घेऊन आली. उठ बरं, वडापाव खा. झालं गेलं विसरून जा. अरे चूक तुझी नव्हती रे. तुझ्या दारूच्या व्यसनानं तुझ्या डोक्यात नको ते विचार आले आणि तू केला हा विचार. माझ्याकडून बी रागाच्या भरात प्रतिक्रिया घडून गेली का नाही? तुला म्हणलं ना भीमा दादा, स्वारी स्वारी, यार चुकले बाबा, उठ खा. नाही, माझी चूक होती ताई. मी खरंच म्हणतो, मी चुकलो. तू मला दादा म्हणते ना, आजपासनं तू माझी ताई. मी कायम तुझ्या पाठीशी असन. पण ताई, तू मला मोकळ्या मनानं क्षमा करशील ना? भीमा अपराधी भावनेनं म्हणत होता. हा, क्षमा करील मी, पण या का अटीव. तू उद्यापासनं स्टँडवर पुन्हा विक्रेत्याचं काम चालू करायचं. अरे कामच केलं नाही तर खाणार काय? मग येशील ना उद्यापासनं? भीमाचा हात हातात घेत शेवंती त्याच्याशी बोलत होती. भीमाच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. तो भावविवश होऊन म्हणाला, ताई चुकलो खरंच मी. अगं तू किती मोठ्या मानाची आहे. तू माझ्या घरी आली, माझ्या डोक्यातली राख बाजूला केली. माझ्यासारख्या मुरदाड मानाच्या माणसाला भाऊ मानलं तू. अगं केवढं मोठं मन आहे तुझं. असं म्हणत भीमानं शेवंतीचे पाय धरले. शेवंती ही सदगदित अंतःकरणानं त्याचा निरोप घेऊन घरी गेली. भीमाच्या आयुष्याला वळण देणारी घटना घडली. त्या दिवसापासनं भीमाची दारू सुटली होती. शेवंती ताईच्या कृतीनं आणि उक्तीनं भीमामध्ये आमूलाग्र बदल झालेला होता. शेवंतीच्या ठाई ममत्व आहे, शालीन सौंदर्याचं सुचित्व आहे, जीवनाला दिशा देण्याचं सामर्थ्य आहे. स्त्री असूनसुद्धा तिच्या अंगी पुरुषाचं कर्तृत्व आहे. कठीण प्रसंगात कसं वागावं याचा धीरोदात्तपणा आहे. कुठल्या मुशीतनं शेवंती तयार झाली देव जाणे, पण तिचं दैव बलवत्तर आहे. जिथे हात घालेल तिथे मातीचंही ती सोनं करेल. धडाडीची उर्मी तिच्या अंगात आहे असा विचार करून भीमा मरगळ झटकून उठला. श्यामलची 10वीची परीक्षा झाली होती. तिची घरकामात मदत होत होती. शेवंती प्रत्येक गोष्ट तिला समजावून सांगत होती. ज्युनियर कॉलेज झालं, DED झालं म्हणजे शिक्षिका होशील. आपल्या जन्माची कुतरोड संपेल. बघता बघता 4 वर्ष संपतील. पण त्याकरता अजून खूप काही सोसावं लागेल, अथक परिश्रम करावे लागतील. कदाचित स्वतःची स्वप्न साकारता येणार नाहीत, पण भावंडांचं तरी कल्याण होईल. स्वर्गातल्या आईवडिलांना आनंद होईल. आपल्या वाटेवर चालत असताना कोणीतरी वाटसरू भेटेल, त्याच्या संगतीनं आपली वाटचाल होईल. पायात बळ आहे तोपर्यंत धावलं पाहिजे. शेवंती एकटीच अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करायची. अर्धवट मिटल्या पापण्यात आपल्या भावी जीवनाची सोनेरी स्वप्न ती रंगवत होती. भीमा पूर्वीसारखा स्टँडवर विक्रेता म्हणून यायला लागला होता, पण तो आता जयशाच्या नादी लागत नव्हता. भीमा स्टँडवर आला की पहिल्यांदा शेवंती ताईला नमस्कार घालायचा. तान्या गांजा फुकायचा. प्रवाशांच्या घाईगडबडीत त्यांच्या बॅगा लांबवायचा. बॅग लांबवण्यात त्याचा हातखंडा होता. गर्दीत घुसून पक्या पॉकेटमारी करायचा. अधूनमधून भुरट्या चोऱ्या करायचा. कोण काय करतं याची बित्तम बातमी भीम्याला असायची. भीमा पूर्वी त्यांचा पार्टनर होता, पण शेवंतीच्या सांगण्यानुसार तो बदलला. महिला प्रवासी बेसावत असताना तान्यानं तिची पर्स हिसडा मारून लांबवली, तशी ती महिला ओरडायला लागली, चोर चोर पकडा त्याला. मागे बघत पुढे पळणारा तान्याच्या पायाला शेवंतीनं आडवा पाय घातला, त्यामुळे तान्या तोंडावर आपटला.
त्याच्या छाताडावर पाय देऊन शेवंती उभी राहिली आणि करड्या आवाजात म्हणाली, कुठं पळून चालला रे गांडू? तुझ्यामुळे स्टँडवरच्या इतरांना काळीमा लागतोय. तुंगारपूरच्या स्टँडावर चोऱ्या होत्यात हे समजल्यावर लांब पल्ल्याच्या गाड्या इथं थांबतील का? आणि गाड्याच थांबल्या नाही तर इतरांचा धंदा होईन का? भाडव्या, चोऱ्या करून किती दिवस पोट भरणार रे? तेवढ्यात इतर प्रवासी मंडळी धावत आली. त्यांनी तान्याची चांगलीच धुलाई केली. शेवंतीनं त्या बाईची पर्स तिला देऊन टाकली. बाई, पर्समधले तुमचे दागिने पैसे जे काय होतं ते व्यवस्थित आहे का नाही ते बघा, आणि पर्स जरा व्यवस्थित सांभाळून ठेवा की. त्या बाईनं कौतुकानं 100ची नोट काढून शेवंतीच्या हातावर बक्षीस म्हणून ठेवली. शेवंती तिला नको नको म्हणत होती, पण ती बाई म्हणाली, अगं पोरी, तू 25,000चा मुद्देमाल वाचवलायस माझा. हे गेलं असतं ना तर सासूनी घरात घेतलं नसतं मला. माझं नांदणं तुटलं असतं. माझ्या सासूला नवऱ्याला हे चोरीला गेलंय मी डोकं आपटून सांगितलं असतं तरी खरं वाटलं नसतं. तुझं धाडस लय भारी आहे बाया. तुझा उपकार कधी विसरणार नाही मी. असं म्हणत ती बाई गाडीकडे गेली. कंडक्टर कधीपासून बेल वाजवत होता. तुमच्यामुळं गाडी लेट झाली आहे, इतर प्रवाशांचा खोळंबा करून ठेवलाय तुम्ही. कंडक्टर तणतणत होता, पण ती बाई शेवंतीचं सावळं रूप डोळ्यात साठवत कंडक्टरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपल्या सीटवर जाऊन बसली आणि मग गाडी धुरळा उडवत निघून गेली. भबुतमल शेठनं तुंगारपूर अर्बन बँकेत शेवंतीला बचत खातं काढून दिलं होतं. जमेल तसं शेवंती त्या बचत खात्यात पैसे भरत होती. भावंडांचा शिक्षणाचा खर्च, कपड्याचा खर्च, हे सगळं खर्च करून उरलेली शिल्लक रक्कम ती खात्यात भरत होती. शिलकीत भरच पडत होती. भबुतमलची बायको रोज शेवंतीची आपुलकीनं चौकशी करत होती. शेठच्या घरी काम करायला श्यामी कमीसुद्धा सुट्टीच्या दिवशी तिला मदत करत होत्या. गजा आणि राजाला उन्हाळा सुट्टीत गल्ली बोळात फिरून पेप्सी विकायला लावली. रोज 10-20 रुपयांची कमाई कशी करावी याचं ज्ञान त्या दोघांनाही शेवंतीताई देत होती. श्यामी कमी रानातनं जांभळं करवंद आणून विकायच्या. प्रत्येकाला स्वावलंबनाचे धडे शेवंती देत होती. तुम्हाला मिळालेल्या पैशातून आवश्यक त्या गोष्टी घ्या, सर्वस्वी माझ्यावर अवलंबून राहू नका, कारण मला तुमच्या पुढच्या शिक्षणाची तरतूद करायची आहे. तुम्ही सुखात नांदलात म्हणजे मला खूप आनंद मिळणार आहे. तुमचं सुख ते माझं सुख आहे. शेवंती पुन्हा पुन्हा भावंडांना सतत समजावून सांगायची. तान्या बिथरला होता. पक्याच्या डोळ्यात शेवंतीविषयी तिरस्कार जाणवत होता. कोण कुठली बाई तिचा पुळका या शेवंतीला आला आणि तिने आमचेच दात आमच्याच घशात घातले. या शेवंतीला सोडायचं नाही. तिला कायद्याच्या काचाट्यात अडकवायचं. स्टँड ड्युटीवरचा एवढा मोठा हवालदार आम्हाला प्रोटेक्शन देतो आणि ही लवंगी फटाकडी मला पकडून देते. हवालदारानं काय केलं? सगळे समक्ष मला घेऊन गेले. 2 तास थांबवून घेतला आणि दिलं की सोडून. त्यांची आणि आमची सांगड असती. 50-50 वाटणी होती. ज्याचं त्याला माहिती असतं. आता ही झाली स्टँडवरची हिरोईन. नाही हिचा नक्षा उतरवला तर नावाचा तान्या नाही. तान्या काय चीज आहे हे तिला लवकर कळलं. गांजा खाऊ तान्या आणि भंपक पाख्या मनाशी आडाखे बांधत होते. हवालदाराला हाताशी धरून शेवंतीला कसं वटणीवर आणायचं याचे मनसुबे मनात मांडत होते. सदाबसे हवालदार काठी आपटत आला आणि शेवंतीला दरडावून म्हणाला, शेवंते, भावाने तिकडं पोलीस स्टेशनला चल. तुझ्या विरुद्ध तक्रार आहे. बऱ्या बॉलानं चल, नाही तर काठीनं फटकवत घेऊन जाईन. हवालदार साहेब, मी कुणाचा कसलाही गुन्हा केलेला नाही. कर नाही त्याला डर कशाला? उगा वेडं वाकडं बोलायचं काम नाही, सांगून ठेवते. चला तुमच्या पोलीस चौकीत. तुमच्या खात्याचं ब्रीदवाक्य काय आहे आणि तुम्ही काय करताय कळलं की तुम्हाला बी. मला शहाणपणा नाही शिकवायचा तू. कायदा काय असतो, कायद्याचा हिसका काय असतो आणि माझं दांडकं काय दाखवतो तुला, चल. असं म्हणत शेवंतीला आयमायवरनं शिव्या घालत पोलीस चौकीत नेऊन त्याने डांबलं आणि वरनं तंबी देत म्हणाला, सार्वजनिक ठिकाणी ST स्टँडावर अश्लील चाळे करणं, हावभाव करणं, गैरकृत्य करणं या कलमाखाली तुला डांबलाय. बघू तुला सोडवायला कोण येतंय. माझ्याशी उद्धड बोलती काय? आता तुझा स्वर्गातला बाप जरी आला ना तरी तुझी सुटका नाही, ध्यानात ठेव.
सदाबसे हवालदाराची बडबड चालू असताना पक्या आणि तान्या तिथं डोकवून गेले. शेवंतीच्या नजरेतनं ते दोघं सुटले नाहीत. साधारण तक्रारदार कोण आहे, त्यांनी तक्रार कशासाठी केली आहे आणि सदाबसे हवालदाराचं पित्त का खवळलंय याची पूर्ण कल्पना शेवंतीला आली होती. पण आता यातून मार्ग काढणं गरजेचं होतं. सदाबसे हवालदार चोरांना मदत करत होता, चांगल्यांना डांबत होता, हे इंगित शेवंतीला हळूहळू उकलायला लागलं होतं. पेप्सीवाल्या गाण्यानं पळत पळत जाऊन भभूतमल शेठला सांगितलं, विनाकारण शेवंतीताईला हवालदारानं पोलीस चौकीत डांबलंय. भीम्यानं स्टँडवर सिंहगर्जना केली. सगळे हमाल, सगळे विक्रेते, पेपर स्टॉलवाले, हातगाडीवाले सगळ्यांनी पटापटा पोलीस चौकीवर चला म्हणाला. सदाबसे हवालदारानं विनाकारण पोलीस चौकीवर शेवंतीताईला नेलंय. अरे आज शेवंतीताईला डांबलं, उद्या कदाचित आपल्यावर वेळ येईल. या सदाबसे हवालदाराचा वेळेवर बंदोबस्त करायला पाहिजे असं म्हणत भीम्या आघाडीवर होता. जयशा एकतर्फी प्रेमातनं शेवंतीवर झुरत होता, तो पण पुढे झाला. पेपरवाल्यामधून वार्ताहराला फोन करून बोलवून घेतलं. स्टँडवरचे हमाल, फेरीवाले, हातगाडीवाले, कॅन्टीनमधली पोरं, 50-60 लोकांचा जमाव पोलीस चौकीसमोर घोषणा देत आला. भभूतमल शेठ येताना 4-2 व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन आले होते. निषेध निषेध निषेध, सदाबसे हवालदाराचा जाहीर निषेध. खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या सदाबसे हवालदाराचा जाहीर निषेध. तक्रारदार कोण आहेत त्यांची नावं सांगा. खोट्या तक्रारी ऐकून घेता, सामान्य बाईला त्रास देता, शहानिशा न करता एखाद्याला डांबता, हे कुठल्या कायद्यात बसते हे सांगा, नाहीतर आम्ही पण तुमच्या विरोधात वरिष्ठांकडे तुमची तक्रार करतो. सदाबसे हवालदार हाय हाय, खऱ्याला न्याय नाही. सदाबसे हवालदार चोराला सामील. जमावाच्या या घोषणांनं पोलीस स्टेशन दणाणून गेलं. सदाबसे हवालदार हवालदिल झाला. करायला गेलो एक आणि होऊन बसलं दुसरं. झक मारली पक्यात आण्याचं ऐकून शेवंतीवर खोटी केस दाखल केली. हे प्रकरण आता चांगलं अंगलटी येणार. भीतीनं सदाबसे हवालदार पब्लिकसमोर म्हणाला, हे बघा, खरं खोटं पडताळण्याकरता शेवंतीला पोलीस चौकीत आणलं होतं. तुम्ही सगळेजण एवढ्या आत्मविश्वासानं तिची खात्री देताय, म्हणल्यावर तिला देतो मी सोडून, पण घोषणाबाजी आधी बंद करा. सदाबसे हवालदार म्हणाला, अरे सरळ मार्गी कष्ट करून जीवन जगणाऱ्याला त्रास देता वय तुम्ही. भोरट्या चोरांकडनं हप्ते घेता, आपले काळे धंदे झाकून ठेवताय. स्टँडावर टप्पोरी पोरं गावठी दारू खुलेआम विकतात, ते दिसत नाही भाई तुम्हाला. का दिसत नाही तुम्हाला? तर तुम्हाला हप्ते भेटतात. आणि काय तर म्हणे शेवंतीनं अश्लील चाळे केले, हावभाव केले. अरे गेली 4 वर्ष शेवंतीताई इथं स्टँडवर वावरती, तिचे चाळे कधी कोणाला दिसले नाही. आज तुम्हाला तिचे चाळे दिसले होय? ना ह्याच्यात काय गौड बांगाल आहे, आम्हाला कळायला पाहिजे. भीम्या तावातावानं बोलत होता. सदाबसे हवालदारानं शेवंतीची सुटका केली, कपाळाला हात लावून बसला. पत्रकार बंधूला हात दाबत हळूच म्हणाला, ए बघे बाबा, झाल्या गोष्टीची वर्तमानपत्रात बॉम्बाबॉम्ब करू नको, तुला हात जोडून विनंती आहे. नाही तर वरिष्ठ निस्ती खरडपट्टी करून गप बसणार नाही, कुठंतरी अडचणीच्या ठिकाणी बदली करतील माई. सॉरी पत्रकार बंधू, काय एखादी घटना नकळत घडून जाती. जास्त आणू नका एवढी विनंती करतो. नाही ठीक आहे साहेब, पण शेवंती अनाथ आहे. रोजच्या जगण्याची तिची लढाई चालू आहे. अशा धडपडणाऱ्या ध्येयवादी स्त्रीला आपण पाठबळ दिलं पाहिजे ना. आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कसं आहे, एखाद्याला सहकार्य नाही करता आलं ना तरी चालेल, पण आपल्या हातनं विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ नये. त्यातून एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. स्टँडवरचा परिसर शेवंतीकडे आदरानं बघतोय. बघा की तुम्ही, तिच्यासाठी हातातलं काम सोडून सगळेजण इथे धावत आलेत. भभूतमल शेठ इथे आलेत. अहो, चांगल्यासाठी कुणीही येतं धावत. पुन्हा असं काही होऊ देऊ नका. असं म्हणत पत्रकार बंधू तिथनं बाहेर पडले. श्यामल नियमितपणे ज्युनियर कॉलेजला जात होती. सकाळी कॉलेज झाल्यानंतर खोलीवर येऊन जेवायची, थोडी विश्रांती घेऊन रानातनं विविध प्रकारची फुलं वेचून आणायची. फुलांचे गजरे, फुलांचे हार बनवून मंदिराबाहेर फूल विक्री करणाऱ्या माळ्याला विकायची. माळी स्वतःला 4 पैसे राहावेत, श्यामलला पण तिच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा अशा हेतूनं तिला योग्य तो भाव द्यायचा. माळी तिला कधी 40 रुपये तर कधी 50 रुपये द्यायचा.
स्वकष्टाच्या मिळकतीवर श्यामल खुश होती. आपण ताईला काहीतरी हातभार लावला पाहिजे. ताई आपल्यासाठी एवढे सगळे कष्ट करतीये. ताईचं मन मोठं आहे, तिचा त्याग महत्त्वाचा आहे. आम्हा भावंडांना आमची ताई हेच आमचं दैवत आहे. ताईनी कधीही आईवडिलांची उणीव भासू दिली नाही. ताई तिचं कर्तव्य करतीये, मग आम्हाला आमच्या भल्यासाठी नियमित अभ्यास केलाच पाहिजे. क्षणभर का होईना, पण ताईला सुख दिलं पाहिजे. जिद्दीनं परिश्रमानं अभ्यास करून यशाची एक एक पायरी गाठलीच पाहिजे, हा निर्धार श्यामल पुन्हा पुन्हा करत होती. तिरपाकडं जायशा शेवंतीवर एकतर्फी प्रेम करत होतं. सारखं डोक्यात विचार घोळत बसायचं. मनात म्हणायचं, गुलछडी शेवंतीला मी पाठवणार, तिला मुंबईला पळवून नेणार, तिला माझी पट्टराणी करणार. कुणाच्या बाचं भ्यान आहे आपल्याला. तिला पण मनात वाटत असेलच की जायशा आपला भ्रातर व्हावा म्हणून. बाईच्या मनातलं गाड्याला कळत नाही, पण गाड्याच्या मनातलं बाया वाळगत्यात, कारण त्या मनकावड्या असतात. माझ्या मनातलं शेवंतीला कळत असन का? शेवंतीच्या आठवणीनं जायशा हुरळून जायचा. कधी एकदा शेवंतीला भेटतोय आणि तिला अलगद बाहूपाशात घेतोय असं झालं होतं जायशाला. पण हे जमायचं कसं? शेवंतीच्या मनात नसेल तर ती लात घालून माझा दात पाडून टाकल. काहीतरी निमित्त करून रात्री अपरात्री तिच्याकडे गेलं पाहिजे. नजरेला नजर भिडली म्हणजे मेळ लागेल. एकदा का आरसाठ्यात आली म्हणजे माझ्यासाठी ती वेळी पिशी होईल. मग शेवंती माझ्या मागं गोंडा गोळत येईल. पण त्याकरता काहीतरी खटपट केली पाहिजे. त्याशिवाय बऱ्याच दिवसाचं आपलं स्वप्न साकार नाही होणार. मी तुझा राघू, तू माझी मैना म्हणत कबुतराच्या जोडीप्रमाणे घुटरगुम करत फिरायची स्वप्न जायशा बघत होता. जायशाच्या एकतर्फी प्रेमाला कारण तसंच होतं. सुरुवातीला जायशानं गालातल्या गालात हसत मिशीवरनं हात फिरवून शेवंतीकडे पाहिलं होतं, तेव्हा शेवंतीनं भोवया उंचावून नाक मुरडलं होतं. तेव्हा तान्या जायशाला म्हणाला होता, अरे सुरुवातीला पोरी असेच नखरे करतात, नखरा करत्यात आणि मग जाळ्यात खेचून घेतात. जायशा, ही शेवंती तुला जाळ्यात खेचणार बरं का. तो आपला प्रयत्न करत राहा, लगे रहो. तेव्हापासनं जायशा शेवंतीकडे त्या नजरेनं बघायला लागला. परंतु शेवंतीला याचा थांग पत्ता नव्हता. आपलं काम भलं की आपण भलं म्हणत सरळ नाकासमोर चालायची वृत्ती होती तिची. जीवनातल्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष द्यायला तिच्याकडे वेळच नव्हता. किंबहुना ती स्वतःहून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती. आता मोसम बदलला होता. काकडीचा सीझन चालू झाला होता. शेवंती ठोक भावात काकडी खरेदी करायची. साल काढून काकडीचा छेद घेऊन त्यात मसाला भरायची आणि ती काकडी विकायची. मसाला काकडी, कवळी काकडी, थंड आहे, गोड आहे असं म्हणत 4-2 तासात क्विंटलभर काकडी विकायची. घेताना क्विंटलच्या दरात घ्यायची आणि विकताना नगावर विकायची. काकडीमध्ये बक्कळ पैसा मिळायचा, पण हातावर ओझं घेऊन फिरताना हात भरून यायचे. धंदा करायचा, पैसा मिळवायचा म्हणजे त्रास हा होणारच. कष्टाशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही, त्यासाठी कष्ट करायलाच पाहिजेत. पण प्रवासी गिऱ्हाईकं हर तऱ्हेची, हर नमुन्याची. बाया माणसं घेताना खिसखिस करतात, तर पुरुष मंडळी वखवकलेल्या नजरेनं बघत म्हणायचे, काकडीवाली काकडी कशी देणार? नाही, काकडी कवळी आहे का? काकडी गोड आहे का? काकडी चाखून बघितल्याशिवाय कशी घेणार ग? पण लेका, काकडीपेक्षा फटाकडी मस्त आहे. कोण काय म्हणेल, काय बोलेल, काही नेम नसायचा. 5-10 मिनटं थांबणाऱ्या प्रवाशांशी कशाला हुज्जत घालत बसायचं? आंबट शौकीन लोक त्यांच्या तोंडाची वाफ घालवतील आणि गप्प बसतील. कुणी काय बोललं, काही म्हणालं म्हणून थोडंच आपल्या अंगाला लागणार आहे. वसवस करत कुत्री येतात आणि जातात. कुत्री त्यांचा गुणधर्म सोडत नाहीत. ही आंबट शौकीन मंडळी बोलून बोलून आपल्या तोंडाची वाफ घालवतील आणि मग गप्प बसतील. त्यांचं तेवढ्यावर समाधान होतं. आणि मुख्य म्हणजे माणसात लपलेली पशुवृत्ती तिला दिसत होती. साले सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, तरुण बाई दिसली की लागले टिंगलटावाळी करायला. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं आपल्या हिताचं आहे हे शेवंती ओळखून होती. श्यामल 12वी पास झाली. कमल 11वी तर नमिता 10वीत शिकत होती. गजा राजा 9वीत शिकत होते. त्यांची गाडी रुळावर लागली होती, पण अभ्यासात म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. श्यामलनं D.Edला जायची तयारी सुरू केली होती.
नमिताला 10वी विज्ञान शाखेत जायचं होतं. विज्ञान शाखेत शिक्षणाचा खर्च जास्ती होणार होता. ताईच्या होकाराशिवाय पुढचं पाऊल उचलता येणार नव्हतं, म्हणून नमी गप्प असायची. संध्याकाळी जेवताना शेवंतीताई प्रत्येकाची चौकशी करायची. चांगलं शिका, प्रगती करा म्हणायची. मला 7वीतनं अर्धवट शिक्षण सोडावं लागलं, तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा. माझी भावंडं शिकली पाहिजेत, चांगल्या नोकरीला गेली पाहिजेत, एवढीच माझी इच्छा आहे, असं ती सातत्यानं म्हणायची. आपल्या वैयक्तिक आशा, आकांक्षा, इच्छा तिने दाबून टाकल्या होत्या. कधीकधी ती स्वतःच्या मनाशी आपली खंत बोलून दाखवायची. मी सुद्धा हाडामासाची तरुण स्त्री आहे. माझ्याही तनाच्या मनाच्या काही गरजा आहेत. मलाही वाटतं माझ्याशी आपुलकीनं बोलणारा, हातात हात घालून फिरणारा कोणीतरी असावा. माझं सुखदुःख जाणून एकरूप होणारा, माझ्या हृदयसिंहासनावर अधिराज्य करणारा कोणीतरी असावा. पण नुसतं वाटून उपयोग काय? माझ्या भावभावनांचा कधीच कोंडमारा झाला आहे. भावभावनांच्या आहारी जाऊन क्षणिक शारीरिक सुखाच्या मागं धावले तर ते सुख मला मिळेलही, पण त्यामुळे माझ्या कर्तव्यात बाधा येईल. भावंडांचं मार्गी लागल्याशिवाय मी माझ्या वैयक्तिक सुखाचा विचार नाही करू शकत. आजपर्यंत आपण कोणाकडे त्या नजरेनं बघितलं नाही, पण माझ्याकडे आशेनं डोळे लावून वाट बघणारे बरेच आहेत. पण माझ्या रोखठोक स्वभावामुळे म्हणा किंवा फटकळ स्वभावामुळे म्हणा, माझ्या समोर तसं कोणी बोलत नसावं. जैशासारखी मनातल्या मनात झुरणारी पण काही असतीलच की. उगीच मनाला विषय स्पर्शून जातो आणि मग रात्र झोप येत नाही. शेवंती या कुशीवरनं त्या कुशीवर होत राहते. त्यावेळी तिला फक्त उशीचा आधार असतो. आपल्याच मनाशी आपण घट्ट मैत्री करायची आणि आपल्याच मनाशी सुखसंवाद साधायचा. शेवंती एकांतात आपल्याच विचारात गढून जायची. तिला सुखापेक्षा दुःखाची सोबत जास्त होती. त्या दुःखाला तोंड देत ती परिस्थितीशी 2 हात करत खऱ्या अर्थानं तावून सुलाखून निघाली होती. पक्यानं तान्यानं जयशाला बरीला घातलं. पक्या म्हणाला, जयशे लेका, तुझ्यात ना हिंमतच नाही. बहुतेक तुझे पावली कमी वाटतं. अरे गेली 5-6 वर्षे शेवंतीसाठी कोंबडं झुरल्यावानी झुरतोय. शेवंती पोरगी असताना पटली नाही तुला, ती काय म्हातारी झाल्यावर तिला पळवून नेणार काय तुला? का ती लगीन करून गेल्यावर तिच्या पोराचा मामा बांधणार आहे तू? बोळे, अरे तुझ्या दम असतं तर कवाच वडलं असतं. वडून बघ ना कसं पाक रुगाळ्यात पडतंय. पक्यानं तान्यानं जयशाचा इगो दुखावला होता. जयशा इरेला पडला होता. अमावास्येची काळोखी रात्र होती. त्या काळोख्या मध्यानरात्री जयशा उठला. तडक भभूतमल शेठच्या फार्म हाऊसवर गेला. चोर पावलांनी जाऊन शेवंतीच्या दारावर टकटक वाजवलं. पण काळोख्या रात्री जयशाच्या अंगाचा थरकाप उडाला होता. काळीच धडधड करत होतं त्याचं. तोंडाची तर बोबडीच वळली होती. अगोदरच भभूतमलचं फार्म हाऊस म्हणजे भूत बंगला म्हणून परिचित होता. त्या चोरून आपलं प्रेम व्यक्त करायला आलेला जयशा शेवंतीपुढे काय बोलायचं, कसं बोलायचं, तिला मिठी मारल्यावरती काय करेल? होकार दिला नाही तर तिला उचलून नेऊ, मुंबईला पळवून घेऊन जाऊ आणि तिच्या संग जबरदस्ती लग्न करू. जयशा मनात योजत होता, पण भीतीनं जयशाची गाळण उडाली होती. शेवंतीनं कानोसा घेतला. पुन्हा दारावर टकटक आवाज झाला. शेवंतीनं गजा राजाला गुपचूप सावध केलं. शमी कमीला हळू आवाजात सांगितलं, बाहेर भुरटा चोर आहे, कोणी घाबरू नका. गजा राजाला म्हणाली, तुम्ही पाठीमागच्या दारानं हळूच आवाज न करता जा. दोघांनी एकदम त्याच्यावर झडप घाला. मी त्याच्या अंगावर घोंगडी टाकून त्याला हालचाल करू देत नाही. शामी कमी, नवीन ब्लेड तयार ठेवा. त्याच्या मिशाच भादरू, त्याच्या तोंडाला काळं फासू आणि त्याची गंमत बघत बसू. पुन्हा तुम्हाला आणि मला त्रास द्यायला असं रात्री अपरात्री कुणीही धाडस करणार नाही. सर्वांनी मिळून एक साथ त्या चोरावर हल्ला करायचा. शेवंतीचा शब्द मानून राजा गजाची जोडी मागच्या दारातनं हळूच बाहेर पडली. दोन्ही बाजूनं अंधाराचा फायदा घेत अगदी नजीक येऊन ठेपली. जयशानं पुन्हा एकदा जोरानं टकटक वाजवलं आणि हळू आवाजात म्हणाला, शेवंते लाडके, ये की बाहेर. मी तुझ्या अंधारात किती वेळ वाट बघतोय. माझ्या लाडक्या सख्या हरी, तुझी ये की आत. मी दरवाजा उघडते. अरे तू या ना, अरे याची मला खात्री होती. मी तुझीच वाट बघत होती. असं लाडीक आवाजात म्हणून शेवंतीनं खोलीचा दरवाजा उघडला.
एक पाऊल आत टाकतो न टाकतो तोच गजाराजानं त्याच्या डोक्यावर काळी घोंगडी टाकली. राजा आवाज बदलून म्हणाला, या भूत बंगल्यात अमावास्येच्या दिवशी यायचं धाडस केलंस तू. आता काय तुझी खैर नाही. गजा त्याच्या उरावर बसला. शामीनं जयशाच्या मिशा भादरल्या. कमीनं दवतीतली शाई त्याच्या तोंडावर फासली. गजा राजा त्याला बुकलत होते. भूताच्या भीतीनं जयशाची गाळण उडाली होती. जयशा पॅन्टमध्ये फळाफळा मुतला होता. क्षणभर शेवंती विचार करत होती की हे धाडस जयशा करू शकत नाही. याच्या पाठीमागे सूत्रधार नक्कीच कोणीतरी वेगळा असणार आहे. जयशा माझ्या प्रेमाला भुकेला होता. एकतर्फी प्रेम व्यक्त करायला आला आणि मिशी गमावून बसला. बरं झालं त्याला अद्दल घडली. पुन्हा चुकून देखील असं धाडस करणार नाही. या भूत बंगल्यातनं आपली सुटका व्हावी. भूतं बोलत नाही आहेत पण मानगुटही सोडत नाही आहेत. शेवंती कुठल्या खोलीत राहते कोणास ठाऊक. आपण मात्र भूताच्या मेळ्यात सापडलो. त्यांच्या कचाट्यात अडकलोय. जीव एकवटून पळत सुटलं पाहिजे असा विचार करत जयशा ताकद एकवटून टिर्रीला पाय लावून पळत सुटला. बाक्या तान्या जयशाकडे बघून म्हणायला लागले, अरे काय लिहा का जयशा, अरे मर्दाच्या मिशा कुठं गायब झाल्या. अरे बाबांनो नुसतं मिशीव भागलं, नाही तर माझं काही खरं नव्हतं. भूत बांगल्यातल्या भूताने मला फार घोसाळला. जीव एकवटून पळत सुटलो म्हणून वाचलोय म्या, नाही तर मला बी भूत बांगल्यात कायम भूत होऊन राहायला लागलं असतं. काय सांगायचं तुम्हाला, माझी पॅन्ट वल्ली झाली. भूतांच्या पंक्तीला का आला म्हणून माझी मिशी काढून माझ्या हातात दिली त्यांनी. अरे माझं नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, नाही तर माझं काय खरं नव्हतं. तुम्ही मला भरीला घातलं आणि मी बिहिरीला पडलो. पण तिथल्या भूतांनी माझी जिरवली, कायमची पाचर मारली. माझी मर्दुमकीची मिशी गळून पडली. जयशाकडे बघून तान्या पक्या फिदी फिदी हसत होते. अरे तुम्हाला आता हसायला येते, पण माझी किती गाळण ओढली होती. आता मी आजाबा शेवंतीचं नाव बी नाही घेणार. स्वप्नात सुद्धा तिच्या वाटल नाही जाणार मी. घडली एवढी हातदल पुरं झाली रे बाबा. असं म्हणत त्यांनी तोबा तोबा करत स्वतःच्या गालफाटात मारून घेतलं. जयशाला भूतानं पुरतं भांजाळलं बरं का, म्हणून असं येडेवानी करतंय. चला आपण शहाणं होऊया. त्याला भूतानं झापटलंय ते झापटलंय, त्याला सोडून भूतं आपल्या मागं लागतील. संध्याकाळी आपण आपलं रामरक्षा म्हणत बसू. शनिवारी मारुतीला तेल घायला जाऊ. असं म्हणत दोघं तिथनं सटकले. श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात या कादंबरीचा हा भाग आपण ऐकत होतात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. याचा पुढचा भाग इथेच ऐका दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.